नमस्कार, मी चेतन बोराडे जनता न्यूजमधून आपल्या समोर येत आहे. जुन्नर शहरात झालेल्या आजच्या दिवसातील घडामोडी घेऊन. आज जुन्नर शहरात जुन्नर नगर परिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा यांच्या मनमानी कारभाराचा नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेत गैरहजर राहून निषेध नोंदवला आहे. याबद्दल सविस्तर माहिती अशी की आज रोजी नगर परिषदेची छत्रपती संभाजी महाराज सभागृहात सभा आयोजित केली होती. ही सर्वसाधारण सभा आयोजित केली असता या सभेत सत्ताधारी व विरोधी गटाचे सर्वच्या सर्व म्हणजेच 20 नगरसेवक हे अनुपस्थितीत राहिले होते. याबद्दल विक्रम परदेशी यांच्याशी आम्ही बोललो असता त्यांनी असं सांगितले की नगराध्यक्षांचा हा मनमानी कारभार चालू आहे व विकास कामांबद्दल त्यांचा कोणताही विचार नसलेला दिसून येतो. त्यामुळे आम्ही सभेस गैरहजर राहून निषेध नोंदवत आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादी पक्षातील वाजिद इनामदारचंही पत्र व्हायरल झालेलं आहे आणि त्या पत्रात असा उल्लेख आहे की बाबा नगराध्यक्षांचा मनमानी कारभार हा चालू असल्याचे दिसून येते. त्यामुळे आम्ही सभेस गैरहजर राहून हा निषेध नोंदवत आहे. याबद्दल आम्ही भाजपच्या नगरसेवकांशी बोललेलो आहे. भाजपच्या नगरसेवकांचं म्हणणं आहे की विकास कामांचा या सभेत विचार होत नाही आहे व इथं समित्या स्थापन नसल्यामुळे इथं मनमानी कारभार चालू आहे. त्याच्यामुळं आधी मनमानी कारभार थांबवण्यासाठी पहिल्यांदा इथं समित्या दाखल करणं गरजेचं आहे, स्थापन करणं गरजेचं आहे आणि तदनंतर इथं व्यवस्थित कारभार चालेल. याबद्दल नगराध्यक्ष सौ सुजाता काजळे यांच्याशी आमचा संपर्क झालेला नाही, पण त्यांच्याशी संपर्क साधून नक्की काय घटना घडलेली आहे याची माहिती देण्यात येईल. धन्यवाद. मी चेतन बोराडे, जनता न्यूज.